तहसीलदार अभय चव्हाण यांनी महसूल दिनानिमित्ताने पत्रकारांशी साधला संवाद। खालापूरमध्ये होणार कार्यक्रम। राज्यभरात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा होत असताना तालुकानिहाय विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनीही महसूल सप्ताहाच्या निमित्ताने तालुकाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यामुळे पहिल्याच दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पूर्ण सप्ताहाची माहिती दिली। यावेळी पहिल्या दिवशी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढील दिवसांची माहिती देताना सांगितले की दुसऱ्या दिवशी अतिक्रमणीय जागेचे पट्टे वाटप करणार, तिसऱ्या दिवशी पाणंद रस्त्याची मोजणी करून झाडे लावणे, चौथ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळात राबवणे, पाचव्या दिवशी डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे, सहाव्या दिवशी शर्तभंग झालेल्या जमिनी संदर्भात शासन धोरणानुसार निर्णय घेणे आणि शेवटच्या दिवशी एमसँड धोरणाची अंमलबजावणी करणे आणि सप्ताह सांगता करणे अशी माहिती दिली। पुढील कार्यक्रम आम्ही खालापूर तालुक्यात अतिशय शिस्तबद्ध आणि नियमानुसार यशस्वी करणार असल्याचे वक्तव्य यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिले। मुळातच काय आहे की महसूल खातं जे आहे माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत निगडीत असलेलं खातं आहे। पॅरेंट डिपार्टमेंट आपण म्हणतो, पालक विभाग असं म्हणतो। सर्व विभागाची तालुक्यातील असेल, जिल्ह्यातील असेल, विभागातील पालकत्वाची जिम्मेदारी महसूल खात्याकडे असते। आणि हे 7 दिवसच नाही किंवा हा कार्यालयीन वेळच नाही तर 24/7 आपण 7 दिवसासाठी जरी सप्ताह म्हणत असलो तरी 24/7 महसूल खातं कार्यरत असतं। कधी ते समोर असतं, कधी ते पाठीमागे असतं। प्रत्येक विभागाच्या मागे जे बॅकअप असतं ते बऱ्याच वेळेस महसूल खात्याचं असतं। भले आम्ही रस्त्यावर नसतो, भले आम्ही फील्डवरती नसतो, परंतु निश्चितच त्यांना दिशा देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना सपोर्ट करणे या संबंधाने महसूल खातं ऑलवेज 24/7 कार्यरत असतं। तर महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आज 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे आणि महसूल दिनाचा महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे हा आजचा जो कार्यक्रम होता तो माननीय आमदार महोदयांच्या हस्ते आपण कर्जत येथे पार पाडलेला आहे। तिथे उत्कृष्ट कार्य करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केला। आजचा दिवस हा सत्कारामध्येच आहे गेलेला आहे। बाकी आता कार्यालयीन कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे। आता 2 ऑगस्ट रोजी जे काही आहे ते 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवरती सन 2011 पूर्वी रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी जी काही अतिक्रमण नियमातून करता येतील अशा कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याच्या संदर्भाने हा कार्यक्रम उद्या पार पाडायचा। तो प्रांत महोदयांच्या हस्ते पार पडेल। जे काही नियमित करता येतात 2011च्या पूर्वीची जी काही अतिक्रमण आहेत शासकीय जमिनीवरची ती नियमित करणे, त्यांना पट्टे वाटप करणे हा विषय उद्या होईल। 3 ऑगस्टला आपल्या तालुक्यातील पाणंद किंवा शिवरस्ते किंवा दोन्ही किंवा या व्यतिरिक्त पण जे काही रस्ते आहेत त्याची मोजणी करून आपण ते क्लिअर करायचे रस्ते, त्याच्यावरचं जे काही छोटं मोठं अतिक्रमण आहे ते काढायचं आणि ह्या रस्त्याच्या पाणंद रस्त्याच्या आणि शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे दुतर्फा आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे। तो कार्यक्रम 3 ऑगस्ट रोजी पार पडतोय। निश्चितच त्याच्यामध्ये तलाठ्यांकडनं आपण प्रत्येक तलाठ्यांकडनं आपण ती माहिती घेतली की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किती पाणंद रस्ते शिवरस्ते आहेत आणि किती आपल्याला मोकळे करता येतील उद्याच्या तारखेकरिता। बाकी तर मग त्यातली शेतकऱ्यांची भांडणं आहेत, अतिक्रमण आहेत, ती निघत राहतील आणि मग ते पुढच्या काळामध्ये आपण करतच आहोत। परंतु सप्ताहाच्या निमित्ताने ती प्राधान्याने कुठले रस्ते आपल्याला करता येतील ते आम्ही करणार आहोत। 4 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मंडळामध्ये दाखले वाटप असेल किंवा बाकीचे पंचायत विभाग आहे, आरोग्य विभाग आहे किंवा तुमचा याचा विभाग आदिवासी विभाग आहे किंवा इतर सगळे विभागांचे जे काही योजना आहेत ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भाने आपण 4 तारखेला आपण कार्यरत राहणार आहोत। प्रत्येक मंडळामध्ये त्यासाठी अभियान ठेवलेलं आहे। तिथे प्रत्येकांना आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे। शेतकरी येतील, नागरिक येतील, विद्यार्थी येतील, त्यांना दाखले देण्याचा कार्यक्रम, त्यांच्या त्या दाखल्याच्या फाईल भरून घेण्याचा कार्यक्रम 4 तारखेला होईल। 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी अनुदानाचं वाटप आहे। आता यामध्ये डीबीटी न झालेले लाभार्थी म्हणजे बरेचसे लाभार्थ्यांचं काय असतं की ते अंथरुणावरती असतात, त्यांना उठता येत नाही, आजारी असतात किंवा काही जे तुमचे जे आदिवासी आहेत त्यांच्या शिधापत्रिका आहेत परंतु त्यांचे अंगठी उठत नाहीत, आधार कार्ड निघत नाही, त्यामुळे त्यांना ते धान्य देता येत नाही। हे सगळे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचायचं आपल्याला आणि तिथे आपल्याला डीबीटीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची। तो लाभ पोहोचवायचा किंवा ती प्रोसेस आधार कार्डाची मशीन घेऊन असेल किंवा यासाठी सर्व तलाठी आणि सगळी यंत्रणा त्यांच्या विशेष म्हणजे त्या गावामध्ये जाईल, ती घरी जाईल आणि ती पूर्ण मोहीम पार पाडेल। 6 ऑगस्ट रोजी जे काही आहे ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे किंवा शासन जमा करणे
हा जो ही जी प्रक्रिया मोठी प्रक्रिया आहे, परंतु 6 ऑगस्टला ही कंपायलेशन करणे आणि त्याची ती प्रोसेस करणे हा भाग 6 ऑगस्टला होईल. अतिक्रमण काढणे किंवा ते नियमाकुल करणे ही काही एक दिवसाची प्रक्रिया नाही, परंतु निमित्ताने या सप्ताहाच्या निमित्ताने या दिवसाच्या निमित्ताने आम्ही ती प्रक्रिया सगळी कंपायलेशन करून एकत्रित करू, तो डेटा तयार करू आणि मग कुठलं नियमानुकूल करता येईल आणि कुठलं काढून टाकायचं ह्याचा तरी आपल्याला निर्णय तो आपल्याला 6 ऑगस्टला घेता येईल. 7 ऑगस्टला एम-सँड धोरणाचं एक विशेष धोरण शासनाने आता नव्यानं आणलेलं आहे. त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने की काही नवीन मानक आहेत, नवीन SOP आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या 7 तारखेला करायच्या. आपल्याकडे कुठे वाळूपट्टा नाही आहे किंवा कुठलं मोठं नदी प्रवाह नाही जिथे वाळू आहे, त्यामुळे एम-सँड धोरण आपल्या तालुक्यामध्ये विशेष लागू करायला लागेल. त्या पद्धतीने ते शासनाचे जे काही तरतुदी केलेल्या किंवा ज्या SOP आहेत त्या पद्धतीने आम्ही कामकाज ह्या 7 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत.